सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीरामपूर येथील विवाहितेचा संगमनेर येथील सासरच्या लोकांनी कार खरेदीसाठी माहेरून 2 लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी छळ केला। या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पावसाळा सुरू होण्यास अल्प कालावधी बाकी असून अशा स्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे। पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर्वस्थिती निर्माण होणे, त्यामुळे गावागावांचा संपर्क तुटणे, वादळ, अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होऊन त्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी अशा एक ना अनेक आपत्ती निर्माण होतात। त्यामुळे अशा संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणा सज्ज राहावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले। भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनात शेतीला पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस नेते अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। पिण्याच्या पाण्यासाठी गावतळी भरून देण्याचे तसेच शेतीला पाणी देण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले। मुळा जलाशयातील पाणी पातळी खालवल्याने भविष्यात लवकर पाऊस पडला नाही तर पारनेर तालुक्यातील सुपा उद्योग नगरीला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल। त्यामुळे उद्योगाची धडधड वाढली आहे। उद्योजकांना आतापासून नियोजनपूर्वक काटकसरीने पाणी वापराबाबत निर्देश देण्यात आले आहेत। मिरजगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर कर्जत महसूलच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी ताब्यात घेतलाय। लागोपाठ 2 दिवस वाळू तस्करीवर महसूल विभागाने कारवाईचा दांडका उगारला आहे। मंगळवारी मिरजगाव शिवारात रांतंजन रस्त्यावर कर्जत महसूल पथक गस्त घालत होते। त्यांना मिरजगावकडे येताना नंबर नसलेला वाळूने भरलेला डंपर दिसला। पथकाने त्याचा पाठलाग केला। मोहन दगडू गोरे यांच्यासह ट्रक पथकाने ताब्यात घेतलाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात तीव्र पाणी टंचाई आहे। या भागातील सर्व गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। करंजी परिसरातील वाड्या वस्त्यांवर सरपंच, उपसरपंच सदस्यांनी जाऊन ग्रामस्थांना पाण्याचे वाटप केले। यावेळी करंजीच्या सरपंच नशिमा शेख, उपसरपंच सुनील अकोलकर, सदस्य अर्जुन अकोलकर, गणेश अकोलकर, अर्जुन भिटे आदी उपस्थित होते। विवाहित तरुणाला कर्जाच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आली होती। मानसिक शारीरिक त्रास दिल्याने तरुणाने विषद्रव्य सेवन करून आत्महत्या केली। या प्रकरणी मयत तरुणाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे कुटुंबीय नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप पंढरीनाथ रहाणे असे मयत तरुणाचे नाव आहे। जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंशावर आहे। उन्हाची तीव्रता, प्रचंड उकाडा आणि हवामानात सतत सुरू असलेला बदल यामुळे आजारही वाढले आहेत। उन्हामुळे ताप, थकवा, बाहेरचे खाल्ले असल्याने उलट्या, जुलाब अशा प्रकारच्या तक्रारी असलेल्या नागरिकांची सध्या गेल्या 8-10 दिवसात वाढली आहे। उष्णतेने नागरिक त्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे। अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या म्हाळुंगी नदीवर खचलेला पूल तोडण्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळालाय। सुधारित अंदाजपत्रकानुसार सुमारे 5.5 कोटी रुपये खर्चून नवीन पुलाचे बांधकाम वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। मात्र प्रत्यक्षात कामात झालेला विलंब पाहता मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर होईल असे बोलले जात आहे।
स्वच्छ सुंदर शहर संकल्पना राबवताना येथील नगरपालिकेने साईनगर हा भाग वगळला आहे का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। साईनगर येथील रस्त्याला लागून मोठ्या प्रमाणात ड्रेनेज साचले आहे। सध्या या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे। डासांचे मोठे साम्राज्य पसरले आहे। पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवली जात नसल्याने हा प्रकार सुरू आहे। साईनगरकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने येथील स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।